सरन्यायाधीश भूषण गवईंवर एका वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत या वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान भूषण गवईंनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी या वकिलाला चौकशीनंतर सोडून दिले। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलानं सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। हा वकील बूट काढत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं। हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा या वकिलानं दिल्या। एका विष्णू मंदिराच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यावर या वकिलानं संताप व्यक्त केला। तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा असं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले होते। यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेपही घेतला होता। तर या वकिलावर कारवाई न करण्याचे आदेश सरन्यायाधीश गवईंनी दिलेत। या प्रकारानंतर सरन्यायाधीश विचलित होऊ नका, मला फरक पडत नाही असं कोर्टात म्हणाले। सुप्रीम कोर्टाचं कामकाज बंद न करता सरन्यायाधीशांनी ते सुरूच ठेवलं। हा भ्याड हल्ला आहे। मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हल्ला वाटतो। पूर्ण भारतामध्ये देशामध्ये हे स्ट्रॉंग आहे, परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे।